चंद्रकोश राग आहे हा. आमचे गुरुजी सांगायचे हा राग सूर्योदयाच्या आत म्हणावा लागतो. सूर्योदयाच्या आत. आपल्याला केव्हाही राग येतो, आपला संताप येतो, संताप. सूर्योदयाच्या आत म्हणतात चंद्रकोश राग. भूतांचे हे दया भांडवल संता, आपुली ममता नाही देही. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, साधू आपल्या अंतःकरणामध्ये भूतदया घेऊनच जन्माला येतो महाराज. नव्हे ते त्याचं भांडवल आहे, लक्षात ठेवा. भांडवलाशिवाय कोणता धंदा करता येत नाही महाराज, कोणता धंदा करता येत नाही. काही काही माणसं मोटरसायकल चालवायला हुशार असतात, पण ती मोटरसायकल जर खराब झाली तर त्याच्यातलं त्यांना काहीच कळत नाही. त्यांना फक्त एकच कळतं, काय? ढकलत ढकलत गॅरेजवर आणणे. आणि मोटरसायकल चालवायला बरी वाटते महाराज, पण ज्या दिवशी ढकलायची वेळ येते, उन्हाळ्याचे दिवस पाहिजे, दुपारचे 2 वाजले पाहिजे, गॅरेज 3 किलोमीटर पुढे पाहिजे, आणि मग मोटरसायकल बंद पडली पाहिजे. अशा वेळेला मोटरसायकल ढकलताना जो आनंद मिळतो, असा आनंद शिर्डीच्या यात्रेत सुद्धा मिळत नाही महाराज. असाच एक साहेब गावाच्या बाहेर निघाला. साहेब, साहेब कोणाला म्हणतात माहितीये तुम्हाला? ज्याच्या अंगावर 6 प्रकारचे आयब आहेत त्याला साहेब असं म्हणतात महाराज. गावाच्या बाहेर निघाला, 2 किलोमीटर गेला आणि मोटरसायकल बंद पडली. साहेबांना काहीच कळत नव्हतं. नाही, साहेबांना काहीच कळत नव्हतं असं म्हणणं बरोबर नाही. ज्याला काहीच कळत नाही त्याला साहेब म्हणावं लागतं, हे बरोबर आहे. 2 किलोमीटर गावाच्या बाहेर गेला आणि मोटरसायकल बंद पडली. काय करणार? साहेबांना एक गोड आजार होता, डायबिटीस नावाचा. ज्यांना ज्यांना आहे त्यांनी वरबोट करा स्वच्छंद मनाने. बाबा भाग्यवान आहात तुम्ही, तुम्हाला डायबिटीस नावाचा आजार आहे. खरंच भाग्यवान आहेत. 300च्या पुढे साखर गेली तर गोड खायचं नाही, 400च्या पुढे गेली तर गोडकडे पाहायचं नाही, आणि 500च्या आसपास गेली तर गोड बोलायचं सुद्धा नाही. माझ्या भाषेत सांगू, एकदम टुक्कार आजार आहे, एकदम विचित्र. गोड व्याधी होती साहेबांना. 2 किलोमीटर गॅरेज येईपर्यंत मोटरसायकल ढकलली. असा घाम चालला साहेबांना. मोटरसायकल कशी बशी लावली, खुर्चीवर बसला. तरा 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 घाम नितरू लागला. ते गॅरेजवरचे पोरं घाबरले. धावत धावत गेला एक पोरगा, एक ग्लासभर पाणी आणलं, साहेबांना दिलं. 10 मिनिटांनी साहेब थोडेसे स्वस्थ झालेत. आणि मग त्या गॅरेजवरच्या पोराने विचारलं, साहेब काय झालं मोटरसायकलला? तुझा मालक कुठे गेला ते सांग. मालकांकडे काय काम आहे तुमचं? गाडी दुरुस्त करायची. साहेब मालक नाही गाडी दुरुस्त करत, गाडी मी दुरुस्त करतो. साहेब म्हटलं, अरे तुझे कपडे काय, तुझा अवतार काय? ते गॅरेजवरची पोरं पाहिलीत तुम्ही? छत्रपतींच्या काळात धुतलेले त्यांचे कपडे. तुझे कपडे काय, तुझा अवतार काय, तू काय गाडी दुरुस्त करशील? तो म्हटलं, साहेब कपड्यांवर नका जाऊ तुम्ही. कपडे चांगले असले म्हणजे माणसं चांगलीच असतात. हे सांगितलं कोणत्या काकाने तुम्हाला? टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करे पेट में काला बाजार. असं काही नसतं साहेब. द्या चाबी माझ्याकडे, चाबी द्या माझ्याकडे. चाबी घेतली, मोटरसायकलला लावली, ऑन केली, किक मारली, गाडी चालू होत नाही. खाली बसला, मोटरसायकलचं निरीक्षण केलं, आतमध्ये गॅरेजमध्ये गेला, एक पाना आणला, एक नट पिळला आणि साहेबांच्या हातात चाबी दिली. साहेब मारा बरं आता किक. किक मारल्याबरोबर गाडी चालू झाली महाराज. एवढा आनंद झाला. वा वा वा, काय हुशार रे. खिशातून 2 रुपये काढले त्या पोराने, त्या साहेबाने, आणि त्या पोराच्या अंगावर फेकले. त्या पोराने ते 2 रुपये फेकून दिले. साहेब 2 रुपये नाही, 10 रुपये द्या, 10 रुपये. एकच नट पिळणार रे, त्याचे 2च रुपये बरोबर आहेत ना राजा. तो म्हटला, साहेब नट पिळायचे 2च रुपये आहेत, पण कोणता नट पिळायचा याचे 8 रुपये आहेत महाराज. तसं साधूच्या अंतःकरणामध्ये भूत प्रेता प्रति दया हे त्याचं भांडवल आहे महाराज. एक वाक्य सांगून जातो. महिला मंडळ झोपल्या का तुम्ही? नाही, बर असं एवढं म्हणत जा म्हणजे मला वाटेल मी जिवंत आहे असं. ऐका महिला मंडळ, आई मुलावर प्रेम करते या मताचा मी अजिबात नाही. जबाबदारीने बोलतोय महिला मंडळ. आई मुलावर प्रेम करते या मताचा मी अजिबात नाही. आई मुलावर नाही प्रेम करत, आई आपल्या मुलावर प्रेम करते, लक्षात ठेवा. 2 मुलं उन्हामध्ये खेळत होती. आईने आपल्या मुलाला आवाज दिला, बाळू इकडे. काय सांगते आई? सावलीत खेळ. आणि तो माझा मित्र राम्या तो उन्हात खेळतो, त्याला मरू दे रे, तू सावलीत होय. हिला आई म्हणतात महाराज. जीव ओवाळून टाकावा असं वाक्य सांगतो. ऐका महिला मंडळ, लोकांचं उन्हात मेलं तरी चालेल, पण आपलं सावलीत घेते तिला आई म्हणतात.
पण आपलं उन्हात मेलं तरी चालेल, पण लोकांचं पदराखाली घेते तिला माऊली म्हणतात महाराजाच्या जगामध्ये. दया करण्याचे पुत्रासी त्याची दासाने दासी, त्याची दासाने दासी, त्याची दासाने दासी. दया करण्याचे पुत्रासी हे त्याची दासाने दासी, त्याचे दासाने दासी, त्याचे दासाने दासी. दया करण्याचे पुत्रासी त्याची दासाने दासी, त्याची दासाने दासी, त्याची दासाने दया दासी. करण्याचे पुत्रासी त्याचे दासाने दासी, त्याचे दासाने दासी, त्याचे दासाने दासी, 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 दासी. तुमचं लाऊडस्पीकर खरंच सुंदर आहे. एकदा खरंच टाळ्या वाजवा त्यांच्याकडे. तुम्ही मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत कराल, म्हणजे ते पूर्ण मेलेलं नको, थोडस जीव पाहिजे त्याचा. दया करणे जे पुत्रासी त्याची दासानी दासी, त्याची दासानी दासी, त्याची दासानी दासी. जे का रंजले गांगले त्याची मने तो आपुली. तोची साधू ओळखावा, तोची. सकारात्मक षष्ठी वापरली महाराजांनी. एकाची निश्चिती केली म्हणजे अन्याची प्रवृत्ती होती. तोची ही भूतदया आहे महाराज. मध्यान्नाची वेळ होती, दुपारचे 12 वाजलेले होते. एक एक ब्राह्मण त्या प्रतीक्षा नक्षत्रामध्ये गोदातटी यायचा, बुडी मारायचा मध्यान्नाच्या संध्येला आणि बाहेर पडायचा. त्याच्या मुखारविंदातून वेदोक्त सूत्र बाहेर पडत होती. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पति दधातु शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभङ्गमं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहारं सर्वलोकैकनाथं. मला नाही म्हणता येत, तुम्ही गोड वाजवलं म्हणून ते गोड वाजतंय, म्हणून ते गोड वाटतंय. ऐका मित्र, गोदावरीला पाण्याचा नाही भक्तीचाच महापूर आला होता की काय असं वाटत होतं. असाच एक ब्राह्मण बरोबर माध्यान्नाच्या वेळेला दुपारी 12 वाजता त्याने गोदातटी आला. गोदेमधून अशी बुडी मारली, तो वरती निघाला. त्याच्या मुखातून पण सूत्र बाहेर पडत होती. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया. अचानक त्याचा आवाज बंद पडला महाराज. त्या गोदीच्या तटावर रखरखत्या वाळवंटामध्ये एका अस्पृश्याचं लेकरू तडफडत होतं महाराज. त्या ब्राह्मणाचे पाय त्या लेकराकडे जायला लागलेत. तेव्हा त्या गोदातटीवर उभे असलेल्या बाकीच्या ब्राह्मणांनी सांगितलं, गुरुजी जाऊ नका त्या लेकराकडे, ते अस्पृश्याचं लेकरू आहे. जर तुम्ही त्या लेकराकडे गेलात आणि त्या लेकराला स्पर्श केला तर प्रतिष्ठान क्षेत्रातला ब्राह्मण समाज तुमच्यावर बहिष्कार टाकेल. त्या ब्राह्मणाचं लक्ष नव्हतं महाराज. आपली भरभक्कम पावलं वाळूमध्ये रोवत आणि आपल्या अंगावरचं उत्तरीय सावरत तो ब्राह्मण भर नेटक्या पावलाने त्या मुलाजवळ गेला. त्याने ते लेकरू, तडफडणारं लेकरू उचललं, आपल्या उत्तरेयामध्ये गुंडाळलं आणि राजवाड्यामध्ये जाऊन त्याच्या आईच्या कुशीत नेऊन पोचवलं. त्या बंडखोर ब्राह्मणाचं नाव होतं संत एकनाथ महाराज. ही दया फक्त आणि फक्त संतांजवळच असू शकते. वैकुंठवासी डोंगरेजी महाराज एक वाक्य सांगायचे, लक्षपूर्वक ऐका. जो आयुष्यभर देवाच्या पाठीमागे धावतो त्याला म्हणतात साधू. जो आयुष्यभर देवाच्या पाठीमागे धावतो त्याला म्हणतात साधू. आणि देव आयुष्यभर ज्याच्या पाठीमागे धावतो त्याला म्हणतात संत. एवढा तर फरक आहे. नवे नवे माझ्या ज्ञानोबरांनी
पसायदान लिहिलं, नीट ऐका. किंबहुना राहुरी तालुका सुकी. चुकलो का मी? चुकलो? मान्य आहे तुम्हाला? मग काय म्हटलंय वाक्य? किंबहुना सर्व सुखी, सर्व सुखी. सर्व या शब्दामध्ये जी व्यापकता आहे ना, ती व्यापकता फक्त आणि फक्त संतांच्या अंतःकरणाशीच अभिप्रेत आहे महाराज. फक्त आणि फक्त संतांच्या अंतःकरणाची अभिप्रेत. आपल्यामध्ये नाही महाराज, नाही हो, नाही महाराज. मी सांगावं आणि तुम्ही ऐकावं एवढं तर नक्कीच सोपं नाही महाराज. ते भूतप्रेताप्रती आपल्या अंतःकरणामध्ये दया नावाचं भांडवल घेऊन आलेत. त्यांना पाहिजे तरी कोणता होता धर्म महाराज? माऊलींची ओवी सांगू, दया तेत धर्म आणि धर्म तेत सुखागम. सुखाचं आगमन तिथून होतंय महाराज. तोच धर्म साधू संतांनी जगताला दिला. कबीर महाराजांच्या जीवनात एक गोड प्रसंग घडला. मध्यान्नाची वेळ, भर दुपारी 12 वाजता एका झाडाला आग लागली महाराज. 2 पक्षी वरती झाडावर स्वच्छंदपणे बसले होते. कबीर महाराज जवळ गेले आणि त्या पक्ष्यांना सांगितलं, हे पंछीराज, आग लगी है पेड़ को, जल रहा है पात, क्यों न उडते पंछीराज, पंख होते भी साथ. लक्षण आहे त्या पक्ष्यांचं कबीरजींकडे. आग वाढत होती, काही सेकंदात आग त्यांच्याजवळ पोहोचणार. पुन्हा कबीरजी म्हटले, हे पंछीराज, आग लगी है पेड़ को, जल रहा है पात, क्यों न उडते पंछीराज, पंख होते भी साथ. त्या पक्ष्यांनी उत्तर दिलं, सुन कबीरा, हमने इसके फल खाए, गंदे किए है पात. हमने इसके फल खाए, गंदे किए है पात. संकट के समय इसी के साथ रहना, यही हमारा धर्म और यही हमारी जात. आम्हाला कधी कळेल महाराज तो, कधी कळेल तो धर्म? आम्ही खूप लांब आहोत महाराज. आधुनिक युगामध्ये अजून एका साधू वृत्तीच्या माणसाने आम्हाला धर्म शिकवला महाराज, जो आम्ही रोज आमच्या मुलांना शाळेमध्ये शिकवतो. तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही म्हणा, खरा तो एकची धर्म. वागचौरे साहेब, तुम्ही उगेच आम्हाला बोलवलं असं वाटतं. इतके गोड गातात या बाया, किती गोड गातात तो. खरंच ना. जयांना कोणी ना जगती, सदा जे अंतरी रडती, तयाचा ऊन हसवा जगाला. खरा तो कवितेमध्ये एक सुंदर पद आहे, तेवढं सांगतो ऐका, जे माझ्या कीर्तनाला आज लागू नये. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्था प्राणही द्यावे. खरा तो सांगू वागचौरे साहेब, करोडो रुपये खर्च करून सुद्धा तुम्हाला एवढा आनंद मिळाला नसता, एवढा आनंद मिळतोय आज. चौरे साहेब, तेवढा आनंद आज मिळतोय. काय कारण असावं, काय कारण असावं? हे उत्स्फूर्ततेने बाहेर येतं महाराज, उत्स्फूर्ततेने बाहेर येतं. लक्षात ठेवा. ए बस रे बाळा, खाली बस. ए बस खाली बस, वेळ आहे अजून जेवणाला, बस खाली. काय होतं अण्णा, लहान पोरं मला अजिबात आवडत नाही. त्याला कारण मी शिक्षक माणूस आहे. ते दिवसभर आईशी त्रास देतात, हे रात्री कीर्तनात त्रास देतात. गुरुजी, मी एवढा आगाऊ, माझ्यापेक्षा ते 17 आगाऊ. मागच्या वर्षी माझ्या वर्गात एक इतकं वात्रट होतं. त्याला म्हटलं डबा दाखव रे राम्या, डबा. त्याने डबा घेतला, मला दिला. हो गेला, पुरणपोळी होती. खाऊ का रे राम्या? खाऊन घ्या ना सर. आणि घरी आईने विचारलं तर काय सांगते? सांगून देईल कुत्र्याने खाल्ला. मग घ्या. पोरांचा नादच करायचा नाही महाराज.
नादच करायचा नाही पोरांचा. हा ते एका पोराला आमच्या मॅडमने विचारलं, बाळा एका बाजूला 1 किलो लाडू, एका बाजूला 1 किलो बुद्धिमत्ता, तू काय घेशील? तो म्हणे लाडू. ती मॅडम म्हटली, मूर्खा, अरे मला कोणी विचारलं असतं मी बुद्धिमत्ताच घेतली असती. तो म्हटला, मॅडम ज्याच्याजवळ जे कमी असेल ते तो घेईल ना. आमच्या शाळेमध्ये एकदा प्रवचन ठेवलं माझं शाळेमध्ये, आणि त्या मुख्याध्यापकाने एका पोराला सांगितलं होतं, तू सरांना बुक्का लावायला जायचं म्हणून. ते आलं ते बुक्का लावायला. आता मी त्याला बुक्का लावला आणि त्यानेही मला बुक्का लावला. ते जसं पाय पडायला खाली वाकलं ना अण्णा, मी तो बुक्क्याचा बोट त्याच्या शर्टाला पुसून दिला. मला वाटतं मीच हुशार, ती इतकं बेकार होतं, त्याने माझ्या दोत्राला पुसून दिला आणि घरी निघून गेलो. तुम्हाला काही अनुभव नाही? 2च सांभाळता तुम्ही, 2 80 सांभाळतो आम्ही भाऊ. डोकं नाही काम करत राजाओ. चला, पौराणिक पण सांगितलं, आधुनिक पण सांगितलं धर्म तुम्हाला. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्था प्राणही द्यावे जगाला, प्रेम अर्पा परार्था प्राणही द्यावे. अरे स्वतः करता कोणी जगतं राजाओ, दुसऱ्या करता जगून पहा, तुम्हाला संत या विभूतीची किंमत कळेल महाराज. जगून पहा दुसऱ्या करता, तुम्हाला एरवी कळूच शकत नाही महाराज. का? देह कष्ट वीती परोपकारे, देह कष्ट वीती परोपकारे, देह कष्ट वीती परोपकारे, देह कष्ट वीती परोपकारे. जगाच्या कल्याण समता विभूती जय है कष्ट वीती परोपकारे, देह कष्ट वीती परोपकारे. जगाच्या कल्याण समता विभूती कष्ट वीती परोपकारे, देह कष्ट वीती परोपकारे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जगा करता जगलेत महाराज ते, स्वतः करता नाही जगले हो. त्यांना संसार नाही राजा, नाही स्वतःचा संसार. काय खातो आम्ही कासया संगाती, कैसे हे लागते नेनोमुखी. फक्त आणि फक्त जगाचा उद्धार कसा होईल यांच्याकरता ज्यांनी आपलं सगळं जीवन समर्पित केलं ना, त्यांनीच सांगावं या जगामध्ये धर्म काय आहे आणि दया काय आहे ते. ते मग राहतात कुठे हो महाराज? त्यांचा पत्ता महाराज दुसरा येथे उपकारासाठी, येथे Oh
दादा सगळे तेंडुलकरच जमा केले तुम्ही. नाही, मला संगीतातलं फार काही कळत नाही. मला चांगलं गाता येत नाही, पण मला चांगलं ऐकता येतं. मला वाव वाव. धाले गुरुजी, किशोरजी महाराज, पठाडे अण्णा, तुम्ही एवढ्या तोडीचे कलाकार आहेत. तुम्हाला मी काहीतरी द्यायला पाहिजे होतं आज, पण मी दुबळा माणूस आहे. तुमच्यापेक्षा नक्कीच दुबळा आहे. मी काही देऊ शकत नाही, पण तुम्हाला तिघांना साष्टांग प्रणिपात करू शकतो. वसुंधरा राजे सरकारने राजस्थानमध्ये एक प्रयोग केला. एका बगीचेमध्ये फुलंच फुलत नव्हती. त्या बगीचेमध्ये एका रात्री अनुप जलोटाची भजनं ठेवलीत. 4थ्या महिन्यामध्ये त्या बगीचेमध्ये फुलं फुलायला लागली. वाव. दॅट्स पॉवर ऑफ म्युझिक. हे संगीताचं सामर्थ्य आहे महाराज. वारकरी संप्रदायाचा आणि संगीताचा फार जवळचा संबंध आहे. ऐका, जबाबदार माणसं बसली स्टेजवर म्हणून बोलतोय मी. तुमच्यासाठी नाही बोलत, त्यांच्यासाठी बोलतोय. वारकरी संप्रदायाचा आणि संगीताचा फार जवळचा संबंध आहे. एक जीव ओवाळून टाकावा असं प्रमाण सांगतो तुकोबारांचं. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष. उचलोनी नाही, लावोनी. लावणी या शब्दामध्ये माझ्या तुकोबारांनी 450 वर्षापूर्वी संगीत शिकवलं मला. 450. तो आधी लावावा लागतो स्वरात, तरच कीर्तनात आणावा लागतो मला. कधी ज्ञात तरी होतं आपल्याला तुकोबारांना संगीताचं एवढं ज्ञान असेल म्हणून? कोणी आणलं? दगडाचे टाळ होते. कोण जबाबदारीपणे बोलतो काही मला कळत नाही. मला माझ्या जगद्गुरु तुकोबारांना जे संगीताचं ज्ञान होतं ते आणखी कोणालाच नव्हतं महाराज. नाही, गाथा वाचायची म्हणून वाचू नका, अभ्यासायची म्हणून वाचा महाराज. आणि तुम्हाला सांगतो मी, गाथा वाचायची असेल ना तर पहाटेला 3 वाजताच वाचायची महाराज. पहाट होते ना तुमच्याकडे, 8 वाजता होती ती. हा, 30 सांगतो मी. लावूनी म्हटलेत महाराज, लावूनी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. किती कठीण आहे. अभंगाचा अर्थ नाही लागत, दुसऱ्या चरणाचा अर्थ लागत नाही. जबाबदारीने ऐका. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी नाही लागत अर्थ. आमची गुरुजी सांगायचे, माझ्या तुकोबारांचं मराठी पायात बूट घालून PhD करणाऱ्याला अजिबात कळणार नाही महाराज. त्याच्याकरता श्रद्धेने गळ्यामध्ये विना अटकून ते प्रमाण म्हणेल त्यालाच कळते गाता महाराज. पायात बूट घालून PhD करणाऱ्याला तर मुळीच करणार नाही गाता महाराज. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी नाही अर्थ लागत, नाही लागत राजा, अर्थ नाही लागत. ते प्रमाण म्हणताना असं म्हणावं लागतं, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, तरच त्याचा अर्थ लागतो महाराज. तो आले शब्द इकडे टाकावा लागतो. तुकोबारांची अशी असंख्य प्रमाण आहेत अण्णा गातेमध्ये. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. नाही, गाथा वाचावी लागते, ती अशीच वाचावी लागते महाराज. कधी प्रसंग आला तर या. लोणीला जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनावर कथा करतोय मी आता. तुकाराम बीजीला खूप मोठं नियोजन आहे लोणी शहरामध्ये. मला तारीख सांगता येणार नाही, पण तुकाराम बीजीला त्याची सांगताय. तुका झाला असे कळस नावाची कथा आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनातले काही पैलू काढलेत मी, पण ती कथा 7 दिवसाची आहे. एखादा दिवस नक्की आहे. संध्याकाळचाच आहे टायमिंग. मला वाटतं अजून तुमच्याकडे काहीतरी अडचण होती की ती बिबट्या वगैरे येतात म्हणून, बरोबर आहे ना? पण ते पण आता सॉल्व्ह झालंय. मला काल त्यांचा फोन होता, भारत महाराज धावणे आहेत ना, त्यांचा मला फोन होता की ते म्हटले नाही, वेळ तीच ऍडजस्ट केली आपण रात्रीचीच, कारण सर्वसामान्य माणसाला येता यावं याच्या पाठीमागचा तो एक खरा उद्देश आहे. आणि एक सांगू, तुकाराम महाराज कळलेच पाहिजेत महाराज आपल्याला. प्रके अत्रे म्हणायचे, मराठी माणूस तो नाही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे. मराठी माणूस तो नाही जो शिवशाहीची परंपरा चालवतोय. मग मराठी माणूस आम्ही त्याला म्हणतो ज्याचा तुकाराम महाराजांच्या गाथेतला एक तरी अभंग पाठ आहे महाराज. मी त्याला म्हणतोय. माझी प्रमाण शिल्लक राहतील.
कीर्तनाची वेळ संपली, मोजून 5 मिनिटं बाकी आहेत फक्त. माझ्या कीर्तनापेक्षा तुमचं भोजन अतिशय महत्वाचं आहे. नाही, खरंच सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो. त्यांचं एवढं नियोजन. ए ताई ताई बस खाली, बस बस. बस बसली हो ताई धन्यवाद. तुम्हाला एसटीचा प्रवास मोफत असला म्हणे केव्हाही उठून जायचं का? एसट्या केव्हाही मिळत नाही ना ताई, वेळेवरच असतात त्या. कठीणच आहे काम महिलांचं, पण राग पण फार येतो त्यांना बोलायचं. महिलांची फार सांभाळून बोलावं लागतं महाराज. महिलांमध्ये फार प्रचंड ताकद आहे. एक स्त्री या देशाची पंतप्रधान झाली यांना, एक स्त्री या देशाची राष्ट्रपती आहे, एक लोकसभेची सभापती आहे, एक अर्थमंत्री आहे महाराज, एक चंद्रावर गेली, एक मंगळावर गेली, एक शनी मंदिरावर चढून गेली. आणि उरलेले आता ते आमच्या पिंपळगावच्या टोल नाक्यावर बसून दिलेले आहेत. साधी ताकद नाही महाराज महिलांमध्ये, सांभाळूनच बोलावं लागतं. आज संख्या पहा बरं, कोणाची जास्त आहे? कोणाची जास्त आहे? महिलांची. तुमच्या ग्रामपंचायतीत कोण आहे जास्त? महिलाच आहेत महाराज. सोसायटीमध्ये महिला, प्रत्येक ठिकाणी महिला. तुमच्याकडे फक्त एकच काम आहे, नदीला पाणी आलं का निरमापडा घ्या तुम्ही आता, सगळ्या गोधड्या काढा बाहेर. एवढंच काम उरलंय भाऊ तुम्हाला आता. सगळं त्यांच्या ताब्यात आहे, काही राहिलं नाही आता आपलं. गुपचूप मुकाट्याने गिळायचं फक्त आणि पडून राहायचं, काही करायचं नाही भाऊ. बसा बसा बसा, झालं कीर्तन, झालं आता, झालं कीर्तन. येथे उपकारासाठी आले, थांबायचंय. घर जा वैकुंठी. महाराजजी, गुरुजी असं सांगायचे आमचे, शहाणी माणसं काम झाल्यावर फार काळ थांबत नसतात. शहाणी माणसं काम झाल्यावर फार काळ थांबत नसतात. ताई नीट बस ना, ए ताई नीट बस ना, पायावर ना बेटा. शहाणी माणसं फार काळ थांबत नसतात काम झाल्यावर. जगद्गुरु तुकोबाराय या जगतामध्ये फक्त 42 वर्ष राहिलेत. स्वामी विवेकानंद फक्त 35 वर्ष. छत्रपती शिवाजी महाराज फक्त 54 वर्ष. आमच्या गल्लीत एक म्हातारा आहे, अख्खी गल्ली कंटाळून गेली तरी मरत नाही. हे शहाणे आहेत काही. सिद्धांतवाचक वाक्य सांगतो माझ्या गुरुजींचं, ऐका. साधूचं काम संपून जातं, आयुष्य शिल्लक राहतं. तुमचं आमचं आयुष्य संपून जातं, काम शिल्लक राहतं महाराज. साधूच्या जीवनाचा नादच नाही महाराज. काम नाही, काम नाही, काम नाही, काम झालो पाय रिकामा, झालो पाय रिकामा, आवल्याच्या करू चेष्टा, चेष्टा आवल्याच्या करू चेष्टा. झालो पाय रिकामा, नामदेव, आपण आज हारलो हे 3 जण जिंकलेत. का बरं जिंकलेत माहिती आहे अण्णा? इथे एक मुलगी उभी आहे, लाल कपडे घातलेली बघा ती. ही बघा, ही अण्णा तुम्ही जेव्हापासून पकवादावर थाप मारली ना तेव्हापासून नाचूनच राहिली ती. तुम्ही खरंच जिंकलेत अण्णा आज, खरंच जिंकलेत. तेव्हापासून नाचतेच आहे मला, माझं बरोबर लक्ष आहे तिच्याकडे. 1 मिनिट पण थांबलेली नाही ती. ताकदच आहे महाराज, ही ताकदच आहे.
साधूचं काम संपून जातं, आयुष्य शिल्लक राहतं. आपलं उलट आहे, आयुष्य संपून जातं, लहान पोरीचं लग्न बाकी राहून जातं. महाराज वाईट आहे आपलं. आपलं सोडा, साधूचं काम संपलं. झालो पायी रिकामा. कशा करता? पत्ते खेळायला. अजून एक प्रमाण सांगतो. तुका मने मुक्ती परनिली नोवरी. तुका मने मुक्ती परनिली. आता दिवस जारी खेळी मेळी. आता दिवस जारी खेळी मेळी. 4 दिवस भरले जातात आयुष्यातले. फक्त 4 दिवस शिल्लक राहिले. तुको बरं म्हणतायत ते फक्त आनंदामध्ये घालवायचे. आयुष्य संपून गेलंय. काम संपला महाराज. जीवनामध्ये काही शिल्लक राहिलं नाही. आयुष्य आहे ते स्वच्छंद पद्धतीने जगतोय. काम संपलं, निघालेत महाराज. कोणाची वाट पाहत नाहीत ते, कोणाचीच वाट पाहत नाहीत. जे अवताराला येतात ते कोणाचीच वाट पाहत नाहीत महाराज. हेच वाक्य महत्वाचं आहे. जे अवताराला येतात ना ते कोणाचीच वाट पाहत नाही. का? येतात पण त्यांच्या मर्जीने आणि जातात पण त्यांच्या मर्जीने. येतो जातो आम्ही देवाच्या. आम्ही नाही विचारत कोणाला. महाराज म्हणतात आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही. आम्ही जरी एवढ्या मोठ्या आनंदाने येतो, मोठ्या स्वच्छंद मनाने येतो, दिमाखात येतो, 4 व्हीलर गाडीवर येतो, पण जाणं मात्र आमच्या हातात नाही महाराज. का? जोपर्यंत पाकिट मिळत नाही तोपर्यंत जाता येत नाही महाराज. जाणं दुसऱ्याच्या हातात आहे. साधूचं जीवन असं आहे महाराज. येणंही त्याच्या हातात आहे आणि जाणंही त्याच्या हातात आहे महाराज. संपला विषय. काम संपलं, आयुष्य शिल्लक आहे. आता दिवस जारी खेळी खेळी. आले, काम संपलं. घर जा वैकुंठी. जीवनामध्ये एवढा अधिकार प्राप्त करस्तोवर ते करतात तरी काय? 3रं चरण. लटके वचन, 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 नाही देही उदासीना, नाही देही उदासीना, नाही देही उदासीना. येथे मुंबईला जाते, येथे उपकारा जाते. नाही देही उदासीना, नाही देही उदासीना. येथे उपकारा जाते. पारखुमा. हरी माझ्या सासऱ्याला दाखवायचे ते. माझ्या लग्नामध्ये 20 रुपयाचा हार आणला होता त्याने. विठ्ठला विठ्ठला. वेळ संपली, कीर्तन बाकी आहे. वेळ संपली,
कीर्तन बाकी आहे. एखाद्या चांगल्या वक्त्याकडून तुम्हाला या अभंगाचा विचार करता येईल. 2 चरण बाकी आहेत. कीर्तनकारांनी दिलेल्या वेळेच्या मर्यादेच्या आत कीर्तन संपवलं पाहिजे, असं मामासाहेब दांडेकरांचं दंडक असायचा आणि तो आपण पाळला पाहिजे. कीर्तनाची वेळ संपल्यानंतर तुम्ही कितीही लोकांना ब्रह्मज्ञान पाजलं तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. हे सूर्यप्रकाश आहे, इतकं सत्य आहे महाराज. खूप आनंद वाटला मला निखिल दादा तुमच्याकडे येऊन. खूप मजा केली आज. स्वच्छंद. तुम्हाला काय मिळालं मला माहित नाही, पण मला खूप काही मिळालं महाराज. एक सांगू, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीमध्ये अशी ओवी आहे, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्ची तसे भक्ती, आणि बेल जरी गंगावती. गंगावती म्हणजे काय? तुम्ही रोज पाहता ती वनस्पती गंगावती. तिला मराठी भाषेमध्ये निर्गुडी असं म्हणतात. जर महाशिवरात्र मार्च महिन्यामध्ये येते, इंग्रजी मार्च महिन्यामध्ये, बरोबर आहे, त्या कालामध्ये झाडाची पानं झडू लागतात महाराज. शक्यतोवर बेलाचे पानं सापडत नाहीत. ज्ञानोबा राय म्हणतायत, प्रभू माझ्याजवळ बेल नाही, निर्गुडीची पानं आहेत, यालाच तुम्ही बेल समजा. मित्र, मी नाही बोलत, माझ्या गुरुजींचा आहे, मी निर्गुडीचा आहे, बेल म्हणून तुम्ही स्वीकार करा. बस, या पलीकडे काही नाही. या त्रिकुटाच्या तावडीत आज सापडलो, कसा बसा निसटलो, पण बाहेर पडताना खूप आनंद मिळाला. माझा भगवान पांडुरंग त्याने मला जे आयुष्य दिलेले त्याच्यातलं थोडं आयुष्य काढून या तिघांना देऊ, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. भगवान प्रभू परमात्मा तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये अशीच भगवत भक्ती प्रफुल्लित करो. आदरणीय वैकुंठवासी प्रभाकर साहेब चौरे यांचं प्रथम पुण्यस्मरण. एक सांगू, त्यांना स्वर्गामध्ये खरंच आनंद वाटत असेल, त्यांच्या पश्चात त्यांच्या नगरीमध्ये पंढरी होती. त्या कुटुंबियालाही आज स्वर्गापलीकडचा आनंद होत असेल. एवढा समाज आणि एकाच वेळेला प्रभूचं चिंतन करतो महाराज, या पलीकडे दुसरा आनंद असू शकत नाही. खूप समाधान मिळालं मला. आणि आदरणीय निखिल दादा यांना मी विनंती करेन, या समाजाची तुम्ही जी मनं जिंकलीत, काय होतं जगामध्ये अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. पण त्या अन्नदानाला एक दोष आहे महाराज. कोणता? तुम्ही आज जर जेवून गेला तर उद्या सकाळी तुम्हाला भूक लागते, हा दोष आहे त्याला. पण ज्ञानदान ज्या जीवनामध्ये घडतं ना महाराज, त्याला तोडच नाही महाराज, कुठे त्याला तोडच नाही. चंद्रकांत नावाचा एक ग्रंथ आहे, तिथे एक श्लोक आलेला आहे, अन्नदानात परम नास्ती विद्यादानम ततोदिकम अन्नेन क्षणिका तृप्तीर यावत जीवंतु विद्यया. अन्नाने क्षणाची तृप्ती होते, पण त्यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वातून स्वखर्चातून या जगताला जे ज्ञानदानाचं पवित्र कार्य केले ते अजरामर राहील त्यांच्या आयुष्यामध्ये, ते अजरामर राहील. आणि मला वाटतं अण्णा आदरणीय चौरे साहेबांना वाहिलेली खरीच भावपूर्ण श्रद्धांजली आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला साजेस असं वैभव आज या ठिकाणी प्राप्त झालं आणि त्याचा एक भाग मला बनता आला. व्यासमंचावर उपस्थित सर्व गुरुजनांच्या चरणी आजची सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. आ